कालच्या क्लासमध्ये आपला इतिहासाचा जो तास झाला, सर्वांना जो मी होमवर्क दिला होता गृहपाठ, सर्वांनी सोडवलाय? हो सर. गुड. आता मराठीचे जे आहे ते तुमचे मराठीचे काय काय झालेले मला एकदा सांगाल सर्वजण? स्कूलमध्ये का सर? हो, म्हणजे शेवटचं जे आहे ते तुमचं काय झालेलं आहे? सर स्कूलमध्ये आमचं म्हणजे भाग 2 आहे ना ते पूर्ण कंप्लीट झालं. इंग्लंडचा हिवाळा पूर्ण कंप्लीट झालंय, ते स्थूलवाचक वगैरे तोपर्यंत सर्व कंप्लीट झालंय. बरं, म्हणजे भाग 2 कंप्लीट झालेत, बरोबर? विभाग 1 आणि 2. हो सर. हो सर, आमचं पण तिथपर्यंत. हा, म्हणजे आता आपल्या द्वितीय सत्राला जो आहे तो विभाग 3 आणि 4 असेल. हो. हा, येस सर. बरं, म्हणजे अजून आता तुमचे क्लास वगैरे सुरुवात झालेली नाही आणि मराठीचा काही अजून तरी सुरुवात नाही, बरोबर? हो सर. हो. बरं, म्हणजे आपल्याला म्हणजे नवीन जो आहे तो एखादा पाठ आपण सुरुवात करू शकतो. नवीन कविता की काय झालेलं होतं काय नाही ते या संदर्भात आपल्याकडे माहिती नव्हती, म्हणून थोडा विलंब झाला, तरी सुरुवात करूया. तर आज आपण एक नवीन पाठाला जी आहे ती सुरुवात करणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे कविता आहे, कारण धडा जो आहे तो पूर्णपणे एका तासामध्ये पूर्ण संपणारा नाही, कारण जवळपास त्याला 2 ते 3 क्लास आपल्याला जे आहे ते लागतात, बरोबर? आणि म्हणून आपण जे तुम्हाला जे अवघड वाटणारे जे पाठ आहेत, कविता आहेत किंवा व्याकरणाचा भाग आहे, तर यावर आपण जास्त जो आहे तो याला प्राधान्य जास्त जे आहे ते आपण देणार आहोत, की ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे महत्वाच्या, कारण जास्त करून यालाच बऱ्याच जणांचे प्रश्न असतात किंवा त्या समजत नाही. त्यातली रसग्रहण असेल, आपण मागच्या दिवाळीच्या अगोदर रसग्रहण आणि हे याविषयी पाहिलेलं आहे. तर असेच जे नवनवीन पाठ जे आहेत त्याची माहिती आपण जी आहे ती घेणार आहोत. महाराष्ट्रावरून टाक वाळून काया, हा जो अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जो पोवाडा आहे, महाराष्ट्राचं वर्णन, महाराष्ट्रातील लोकांचं केलेलं जे आहेत, तर याच्या विषयीचं वर्णन जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ की जे एक लोकशाहीर, आणि त्यांचा पोवाडा अतिशय प्रसिद्ध मानला जातो. पोवाडा हा जो एक साहित्यातील एक भाग आहे. काय बरं पोवाडा म्हणजे काय? शब्दशः अर्थ पोवाड्याचा कोणाला सांगता येईल? पोवाडा म्हणजे काय, कशाला म्हटलं जातं पोवाडा? सर थोडा ब्रेक झाला, प्लीज क्वेश्चन रिपीट करा. पोवाडा म्हणजे काय? सर पोवाडा म्हणजे जुनं गीत जे माणसाच्या तोंडातून. शब्दशः अर्थ पोवाड्याचा काय होतो, कशाला म्हटलं जातं पोवाडा? एखाद्या व्यक्ती कथाकथन बर, अजून कोण सांगेल? एखादी नाही का नयन सर, कोणती कथा असेल ना तर त्या कथेला गीत मध्ये सांगणे. गीत मध्ये सांगणे, उदाहरणार्थ काय सांगता येईल मग? कुणाची पोवाडे तुम्हाला माहिती आहे? हा सोडून सांगा मग. पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांवरचे जे पोवाडा आहे, काय बरं त्या पोवाड्यामध्ये काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयीचं काय त्यात वर्णन केलेलं असतं? काय पोवाडा मध्ये काय स्तुती केलेली आहे. बर, स्तुती केलेली आहे. पोवाडा एक पारंपरिक मराठी काव्य प्रकार आहे. अगदी बरोबर आहे. तर जो एक वर्णन करतो. अगदी बरोबर आहे की एक प्रकारे तो साहित्याचा भाग आहे, की ज्यामध्ये एक काव्यमय भाग आहे. साहित्य काव्याचाच एक प्रकार, त्याला पोवाडा म्हटलं जातं, की ज्यामध्ये वीर रसाचं आहे, की त्यामध्ये शाहिरी काव्य कवन जे आहे ते केलेलं असतं, की सुरुवातीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वगैरे जे आहेत अशा प्रकारच्या कथा, एक प्रकारच्या कादंबरी, हे अशा आत्मचरित्र अशा स्वरूपाचं काही नव्हतं.
तर त्या काळात लिखित जी आहेत त्या गोष्टी एवढ्या नव्हत्या, तर काय असायच्या, तोंडी असायची. मग आपण पाहतो गुरुकुल पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचा विद्या आपण म्हणतो की गृहपाठ, होमवर्क वगैरे क्लासवर्क हा नसतो, हा सगळा तोंडी असायचा. हा जो प्रकार जो आहे तो तोंडी असायचा. त्यानंतर 16व्या शतकामध्ये जे आहे तर ऐतिहासिक पोवाडा म्हणजे एक थोडक्यात आपण पाहतो की ऐतिहासिक कवन, वीररस, जी शौर्य गाथा जी आहे ती त्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं असतं. एक वीररसयुक्त शाहिरी कवन म्हटलं जातं किंवा एक शौर्याचं प्रतीक म्हणून. मग अ, छत्रपती शिवाजी महाराजांचं मग अफजल खानाचा वध यावर आधारित पोवाडा असेल, पन्हाळागडावरचा पोवाडा असेल, विविध प्रकारचे जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची पोवाडे जे आहेत. कोणाचा आवाज येतोय मधी? हॅलो, माझा आवाज येतोय सर्वांना? हो सर येतोय. हो सर येतोय. हा, कुणाचं तरी माईक ऑन आहे, माईक म्यूट ठेवा, की जेणेकरून जो आहे तो मला सांगताना जे आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नंतर विचारू शकता. त्यामुळे सर्वजण आपले माईक जे आहेत ते म्यूट ठेवा. हा, इथून पण केलेलं आहे की मला परत मग हो अनम्यूट सर. करा, त्यासाठी हे नको. फक्त थंब करा किंवा इथे मेसेज केला तरी चालेल. पण जोपर्यंत मी बोलत आहे तोपर्यंत मी तसे पण 10-10 मिनिटांनी जे आहेत. ठीक आहे. हरिओम समजले हा. तर साधारणतः जे आहे तर तुम्हाला एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आपण पाहतो की विविध प्रकारचे जे आता तुम्ही शाळेमध्ये जे आहेत शाळेमध्ये आपण प्रार्थना म्हणतो, राष्ट्रगीत म्हणतो, राज्यगीत आहेत. तर त्या एक प्रकारचं जे आहे तर काय केलेलं आहे, राष्ट्रगीत हे देशाचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. आता महाराष्ट्र गीत या वर्षापासून, गेल्या वर्षापासून राज्यगीताचं, महाराष्ट्र गीताचं आहे. तर काय तर महाराष्ट्राचं शौर्य गाथा त्यातून जे आहे ते वर्णन केलेले आहेत. हाच एक पोवाडा अण्णाभाऊ साठे यांचा आहे, आनंद फंदी आहे. विविध प्रकारची शाहिरी, कोण कोण शाहिरी आहेत, शाहीर कवी की ज्यांनी पोवाडा वगैरे जे आहे ते रचलेलं आहे. अण्णाभाऊ साठे आहे. अजून कोण आहे? आनंद फंदे आहे. अजून कोण आहेत? राम जोशी यांचा पोवाडा आहे. अजून कोणाचे सांगता येईल तुम्हाला पोवाडे, की ह्या शाहिरांची पोवाडे आम्हाला साधारणतः माहिती आहेत? कोणाला सांगता येईल? अदिती, सोनाली, अजून सांगा बरं. कोण कोण शाहीर आहेत की ज्यांचा, विठ्ठल उमाप हे पण एक शाहीर आहेत की ज्यांनी महाराष्ट्र गीत, राज्यगीताचं जे आहे ते सुरुवात आपण पाहतो की ते गायलेलं आहे, रचना केलेली आहे. अजून हा, अण्णाभाऊ साठे सोडून अण्णाभाऊ, राम जोशी, त्यानंतर आपण विठ्ठल उमप ते हे 21व्या शतकातले आहे, या अगोदरच्या साधारणतः म्हणजे आता हे हा शाहीर गवळी, शाहीर त्यानंतर गवळी, शाहीर भाऊसाहेब पाटील, भाऊसाहेब पाटील, बर. अजून शाहीर साबळे, शाहीर साबळे, अगदी बरोबर आहे. तर विविध अ, प्रकारचे जे आहेत. हा, अजून आहे का? शाहीर इंदुरकर. बर. हं. तर अशा प्रकारची विविध प्रकारची जे आहेत आणि ठराविक जास्त करून अण्णाभाऊ साठे यांचे जे पोवाडे, राम जोशी यांचे सुद्धा पोवाडे जे आहेत ते खूप प्रसिद्ध मानले जातात. हा, शाहीर अमर शेख. हा, अमर शेख यांचे सुद्धा तुम्हाला जे आहे तर आपण पाहतो की यांचे सुद्धा पोवाडे जे आहेत ते खूप प्रसिद्ध मानले जातात. तर पाहूया, अण्णाभाऊ साठे 1920 ते 1969 हा त्यांचा कार्यकाळ आहे. लोकशाहीर, त्यांना लोकांनी जी आहे ती उपाधी लोकशाहीर म्हणून दिलेली आहे. कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार, त्यांनी साहित्यामधलं त्यांचं जे योगदान आहे. वारणेचा वाघ, फकीरा, रूपा, गुलाम, चंदन, मथुरा, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडाची माळ, वैजंता, वैर, पाझर, चित्रा, आग, अहंकार, आवडी, गुऱ्हाळ इत्यादी कादंबऱ्या. त्यानंतर चिरानगरचं भूत, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, कृष्णाकाठच्या कथा, गजा आड इत्यादी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान ही नाटकं, तसेच माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन सुद्धा प्रसिद्ध आहेत. जर तुम्हाला ग्रंथालयात जेव्हा जाण्याचा योग येईल किंवा तुम्हाला पुस्तकं जेव्हा मिळतील तर यांची अण्णाभाऊ साठेंचा वारणेचा वाघ, फकीरा ही कादंबरी जी आहे ते एकदा नक्की वाचा. चिखलातील कमळ असेल, ह्या खूप प्रसिद्ध आहे. वारणेचा वाघ मी स्वतः वाचला, आम्हाला अभ्यासायला पण होतं की 10-15 वर्षापूर्वी जे आहे तर आपल्या 10वीच्या पुस्तकामध्येच, 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये त्यांचे वारणेचा वाघ आहे, फकीरा आहेत,
या कादंबऱ्यामधल्या कथा ज्या आहेत त्या त्यांचा समावेश केलेला त्या आमच्या वेळेस जे आहे तो होता. आणि प्रत्यक्षात त्या कादंबऱ्या मी स्वतः सुद्धा वाचलेल्या आहेत. खूप सुंदर असं वर्णन, ग्रामीण जीवनातलं वर्णन जे आहे ते त्यांनी अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. त्यांच्या कथा पण खूप कादंबऱ्या पण खूप ज्या आहेत त्या प्रसिद्ध मानल्या जातात. आणि त्यातून आपल्याला वैचारिक जी पातळी आहे व आपल्याला खूप काही शिकायला जे आहे ते अनुभवायला जे आहे ते त्यांच्या कादंबऱ्यातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर इकडे ही दिली आहे कृष्णाकाठच्या कथा, हे सुद्धा कथासंग्रह सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. हा पण वाचलेला आहे. आणि बाकीची नाटकं वगैरे जे आहेत त्यांचं आणि एक प्रवास वर्णन त्यांनी दिलेलं आहे. तर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना जी आहे ती केलेली आहेत. महाराष्ट्रावरील त्यांचं प्रेम शब्दांमधून व्यक्त होताना दिसत आहे. प्रस्तुत कविता ही माझा रशियाचा प्रवास म्हणजे प्रवास वर्णनामधून ही कविता जी आहे ती घेतलेली आहे. रसवर्णन प्रश्नामध्ये, सौंदर्य वर्णन प्रश्नामध्ये तुम्हाला हे साधारणतः ही माहिती असावी. जर कुणाकडे पुस्तक असेल किंवा वही पेन असेल तर त्याला तुम्ही अंडरलाईन करू शकता की महाराष्ट्राहून टाकू वाळून अण्णाभाऊ साठे. आणि ही जी कविता आहे, हा जो पोवाडा आहे माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतलेला आहे. हे तुम्हाला महत्वाचं माहिती असलं पाहिजे. आणि त्यांच्या कादंबऱ्या, कथा, प्रवास वर्णन असेल, नाटकं असेल तर यांची नावं साधारणतः तुम्ही पुढे जाऊन महाराष्ट्रातल्या ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या परीक्षा तुम्ही देणार आहात किंवा तुम्ही स्कॉलरशिपच्या परीक्षा, मंथनची परीक्षा देणार आहात, तर त्यावेळेस तुम्हाला विविध प्रकारच्या लेखकांचे साधारणतः कादंबऱ्या, पुस्तकांची नावं जी आहेत ती विचारली जातात. आणि यातूनच तुमचा अभ्यास जो आहे तो आता होत असतो. स्पेशली किंवा वेगळं असं काहीही नाही, म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि याचा उपयोग तुम्हाला नक्कीच पुढे जाऊन भविष्यात जो आहे तो होणार आहे. तर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या महाराष्ट्राचं वर्णन जे आहे ते प्रस्तुत कवितेतून माझा रशियाचा प्रवास या कवितेत जो आहे तो केलेला आहे. की महाराष्ट्राचं वर्णन, की जसं की आपण गरजा महाराष्ट्र माझा, राईट, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य जे आहे ते स्थापन झालं. एक संयुक्त महाराष्ट्र, की या महाराष्ट्र राज्याला सुरुवातीला मग खूप मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्य सेनानी आहे, त्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी आपल्या घामाने, आणि त्याचबरोबर या अगोदर जे आहेत तर आपण पाहतो की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आपण स्वराज्याची जी स्थापना केलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ मासाहेब असतील, तर यांच्या स्वप्नातला हा महाराष्ट्र जो आहे तो आहे. आणि आपल्या या महाराष्ट्राला आपल्याला खूप अभिमान आहे की आपल्या या महाराष्ट्राला जो आहे तो खूप मोठा असा इतिहास जो आहे तो लाभलेला आहे. आणि यांचा इतिहास, त्यांच्या कामाचं गौरव आपण जे आहे ते विविध प्रकारे, मग त्यांची गीतं असतील, कविता असतील आणि पोवाडे असतील, तर यामधून जे आहे ते विविध प्रकारचे जे कवी, कथाकार, संगीतकार आपण पाहतो की त्यांनी त्यांच्या आवाजाने, त्यांच्या लेखनाने जे आहे तर आपल्या महाराष्ट्र देशाचा जो आहे तो एक गौरव केलेला आहे. मग त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील, यावर सुद्धा विविध प्रकारची काव्य रचना जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. तर पाहूया आपण आता ओळी. कंबर बांधून ऊट घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. महाराष्ट्रावरची जी आहे ती ओवाळून काया, काय टाकूया महाराष्ट्रावर. एक प्रकारचे जे आहेत संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना एक प्रकारचं संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होय. आणि यामध्ये किती जणांचे योगदान जे आहेत, आणि यासाठी जे आहे ते शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कंबर बांधून ऊट घाव झेलाया, हा महाराष्ट्र आपली माती जी आहेत याच्यासाठी जे आहेत आपण कुठल्याही प्रकारचे एक प्रकारे घाव जे आहे ते आपण झेलायला तयार आहोत. आपण कंबर बांधून एक प्रकारचा शेला बांधून जो आहे, तर आपण एक प्रकारे निश्चय केला पाहिजे. कुठल्याही स्वरूपाचे संकट जरी आले तरी आपण आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी आपण आपल्या प्राणाचं बलिदान देऊ शकतो. आणि या पाहिलं आहे आपण, छत्रपती संभाजी महाराज असेल, शिवाजी महाराज असतील किंवा मावळे असतील, तर यांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन रक्ताने, यांच्या घामाने, रक्ताने जे आहे तो हा महाराष्ट्र जो आहे तो आज, आणि आपण ऋणी आहोत की या विविध प्रकारचे जे स्वातंत्र्य सेनानी झालेले आहेत, महापुरुष झालेले आहेत, मावळे आतापर्यंत झालेले, की त्यांनी आपल्या राज्यासाठी,
आपलं स्वराज्य स्थापनेसाठी जे आहे आपल्या अहोरात्र जे एक प्रकारचे प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. महाराष्ट्र मंदिरापुरती पाजळे यशाची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भले वरती, गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी, तो अरबी सागर लाये जयाचे पाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. महाराष्ट्र मंदिरापुरती आणि या महाराष्ट्राच्या मंदिरापुढे यज्ञापुढे यशाची ज्योत आपण पाहतो की महाराष्ट्र दिनाच्या दिवशी एक यशाची ज्योत जी आहे ती जळत असते आणि एक प्रकारे सुवर्णधरा खालती आणि सोन्याच्या रत्नांची जी खाण आहे, सोन्याची जी खाण म्हणतो आपण, धरणी खाली वर एक प्रकारचं निळ अंबर आकाश, धरणी खाली जी आहे ती सोन्याची खाणी आहे, माती म्हणतो आपण, महाराष्ट्र भूमी आहे एक प्रकारच्या सोन्याच्या खाणीच आहे की ज्यामधून विविध प्रकारचे पुरुष महापुरुष रथी महारथी जे आहे ते जन्माला आले आणि त्यांनी आपला इतिहास जो आहे तो रचलेला आहे. आणि आपल्याला सर्वांना अभिमान आहे की या थोर महापुरुषांनी आपला महाराष्ट्र जो आहे की दिल्लीचे तख्त सुद्धा गाजवले. हा पूर्ण देशावर राज्य करण्याचं काम या महाराष्ट्रातील लोकांनी केलेलं आहे. म्हणून हा महाराष्ट्र हा जो आहे तो एक प्रकारचं महाराष्ट्राची माती किंवा सुवर्णधरा खालती, या धरेखाली सोन्याच्या खाणी नाणी आहेत आणि त्यानंतर वरती जो आहे तो नील अंबर भरले वरती, गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी, तो अरबी सागर लाये जयाचे पाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. आणि सर्व किल्ले यशाचे पोवाडे गात आहे. आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा हे मावळे जे आहेत ते यांच्या पाऊल खुणा या गड रूपांमधून जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि याची काया, या गडांची महती या पोवाड्यांमधून आपण काय करत असतो, गात असतो. गड पुढे पोवाडे गाती आणि एक प्रकारचं जे आहे तर या प्रत्येक किल्ला प्रत्येक गड जो आहे तो काहीतरी आपल्याला सांगून जातो, शौर्य जे आहेत. मग सिंहगड असेल, प्रतापगड असेल, रायगड असेल, पन्हाळा किल्ला असेल, विविध प्रकार अजिंक्य तारा असेल, वेगवेगळे प्रकारचे जे किल्ले आहेत तो काहीतरी शौर्याची गाथा जी आहे ते आपल्याला सांगत असतो. आणि पोवाड्या रूपी जे आहेत हे आपण एक प्रकारे जे आहे ते विविध प्रकारचे रथी महारथी आपण पाहतो. पन्हाळगड असेल, बाजी प्रमोद देशपांडे यांनी खूप गाजवली पावनखिंड. इकडे जर पुढे गेला तर पुण्यामध्ये तर सिंहगड, तो गड आला पण सिंह गेला, तानाजी मालुसरे की यांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन हा गड जो आहे तो मोगलांच्या ताब्यातून हे करून आपल्या स्वराज्यामध्ये जो आहे तो आणलेला आहे. विविध प्रकारचे जे आहे फिरवून गोजी नरसाळे असतील, येसाजी कंक असतील, त्यानंतर सरनोबत असतील, हंबीरराव मोहिते असतील, तर यांनी विविध प्रकारच्या लढाया गड किल्ले जे आहेत तर यांच्यासाठी हे हासिल करण्यासाठी जिंकण्यासाठी जे आहेत आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. या भूमीला रथी महारथी देशभक्तांनी सजवलेलं आहे. आपण पाहतो भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस असतील, विविध प्रकारचे जे स्वातंत्र्य सेनानी जे आहेत तर यांनी या मातीमध्ये, या भारत भूमीमध्ये, या महाराष्ट्र भूमीमध्ये विविध प्रकारचे मावळे देशभक्त महापुरुष ठोस महापुरुष यांनी एक प्रकारे ही भूमी जी आहे ती सजवलेली आहे. आपण पाहतो की भारतामध्ये सगळ्यात जास्त इतिहास किंवा देशावर राज्य करण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर महाराष्ट्राने. एवढी ताकद आपण पाहतो की जो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जे पूर्ण जगाला जे आहे ते एक प्रकारचा अभिमान वाटावा असं महान कार्य संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब, ते जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत यांचं गुणगान, यांचं कार्य, यांची महती जी आहे ती गातच राहणार आहे पिढ्यानपिढ्या. आपण पाहतो की ज्यांनी कधी माहिती नाही, आज आपण चित्रपटांद्वारे, विविध प्रकारची पोवाडेद्वारे, याची पुस्तकांद्वारे जे आहे ती यांची महती आपण पाहत आहे. या महाराष्ट्र भूमीच्या चरणाशी तो अरबी सागर लागे जयाच्या पाया आणि मग चरणाशी अरबी समुद्र वंदन करत आहे. महाराष्ट्राच्या या भूमीसाठी जो आहे ते एक प्रकारचा सागर किनारा महाराष्ट्राला जो आहे तो लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राण ओवाळून टाक. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की तो अरबी समुद्र, तो अरबी सागर जो आहे तो एक प्रकारचं महाराष्ट्राला एक वंदन करण्यासाठी हा समुद्र जो आहे तो वंदन करत आहे. आणि या प्रिय महाराष्ट्रासाठी टाक ओवाळून काया, प्राण ओवाळून टाकायचे सुद्धा इथले पुरुष महापुरुष
यांनी जे आहे ते केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा आपल्या महाराष्ट्राचा अभिमान वाटावा असं कार्य, असं गौरव जो आहे तो केला पाहिजे. ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्यांची, वीरांची आहे. ही महाराष्ट्राची जी भूमी आहे, आपली जी मातृभूमी आहे, एक धैर्यवंतांची, शूरवीरांची जी आहे ती भूमी आहे. इथे वीर राज्यकर्ते होऊन गेलेले आहेत. यांनी आपल्या कष्टाने घाम गाळून, घामाची आणि श्रमाची, कष्टकरी घामाची, शेतकऱ्यांची आपण पाहतो की यांनी आपल्या या मातीचं रक्षण केलेलं आहे. ही शेतकऱ्यांच्या खुरप्याची आणि दोरीची आपण पाहतो की आता शेतकरी जे आहेत, आता गहू, बाजरी, ज्वारी सुरू आहे आणि मग खुरप जे काय तण काढण्याचं आपल्या शेतामध्ये जे वावरामध्ये जे आहेत, तर जे आपण अन्नधान्य पिकवत आहोत त्यामध्ये जे तण झालेलं आहे ते काढण्यासाठी ज्या वस्तूचा वापर केला जातो, साहित्याचा वापर केला, त्याला खुरप म्हटलं जातं. आणि दोरीची, खुरप्याची आणि दोरीची म्हणजे जे कष्टकरी शेतकरी आहेत, तर खुरप्यांची व दोरीची भूमी आहे. एक प्रकारे या कष्टकरी लोकांची जी आहे ती ही भूमी आहे. संतांची, शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची आहे. आणि ही महाराष्ट्र भूमी विविध प्रकारचे संत या महाराष्ट्र भूमीमध्ये वारकरी पंथाची स्थापना ज्यांनी केली, संत ज्ञानेश्वर महाराज असेल, संत तुकाराम महाराज असेल, संत एकनाथ महाराज असेल, संत नामदेव महाराज असेल, विविध प्रकारचे संत चोखा महाराज असतील, संत सेना महाराज असतील, सावतामाळे असतील, विविध प्रकारचे संत हे जे आहे ते या महाराष्ट्र भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारचे शाहीर या भूमीमध्ये जे आहे ते जन्मलेले आहेत. त्याचबरोबर त्यागाच्या तलवारीची ही महाराष्ट्र भूमी एक प्रकारची त्यागाची तलवारीची, की ज्यामध्ये त्यागाची तलवार म्हटलं तर इथं नाव कुणाचं येईल तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शहाजीराजे भोसले असतील किंवा राजमाता जिजाऊ साहेब असतील, तर यांनी त्याग केला म्हणूनच आज आपण चांगलं जीवन जे आहे ते जगत आहेत. आणि हा महाराष्ट्र एक प्रकारे आपण चांगले विविध प्रकारचे सण, उत्सव, समारंभ जे आहेत ते चांगल्या प्रकारे, कारण त्यांची कृपा, त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान, त्यांचं कार्य केलं म्हणूनच आज आपण आपले सोन्याचे दिवस आपण म्हणतो की चांगल्या प्रकारचे दिवस जे आहेत ते आपण आज व्यतीत करत आहोत. स्मरुनी धुरंधर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरून टाक वाळूनी काया. ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य निर्माण केलं, की ज्यांनी स्वराज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, अशा या धुरंधर वीर शिवरायांची कर्तृत्व आठवून या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राणांची आपण आहुती देऊया. महाराष्ट्रावरून टाकू वाळून काय आपण आहुती, कारण या महापुरुषांनी, या शिवरायांनी आपण एक प्रकारचं त्यांचं कर्तृत्व, त्यांचं शौर्य गाजवलेलं आहे. आणि म्हणून ते आठवून, त्यांना स्मरून आपण काहीतरी आपल्या प्राणाची बलिदान जी आहे ती प्राणाची आहुती सुद्धा या महाराष्ट्रासाठी, आपल्या भूमीसाठी आपण दिले पाहिजे, असं अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे स्वातंत्र्य लढा जो महाराष्ट्राचा स्वातंत्र्य लढा जो आहे तो त्यामध्ये एक प्रकारे हे जे पोवाडा आहे ते त्याचं कवन शाहिरांनी केलेलं आहे. पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न कराचे, करी कंकण बांधून साचे. पर्वत उलथून येतनांचे, साधू या खंड तयांचे, या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकूया, महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. आणि मग शाहीर काय म्हणतात, पहा पर्व पातले आजचे, ही काय संयुक्त महाराष्ट्राचं पर्व आज सुरू झालेलं आहे. आपण पाहतो की सुरुवातीला भाषावार प्रांत रचना होती, कोकण विभाग असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल. आपण पाहतो मराठवाडा तो निजामशाहीमध्ये कुतुबशाही, आदिलशाही अशा प्रकारची होती, म्हणजे वेगवेगळे राज्य होते. मुंबई वेगळी होती. पण नंतर जेव्हा 1960 ला जे आहे ती महाराष्ट्र स्वराज्य एक प्रकारचं एक राज्य मराठी माणसांचं, महाराष्ट्रातील लोकांचं जे आहे ते स्थापन झालेलं आहे, की त्यामध्ये विविध महापुरुषांनी जे आहे ते आपल्या प्राणाची आहुती देऊन एक संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार केलेलं पाहायला मिळते. स्वप्न साकार करण्यासाठी हातात कंकण बांधून घोर प्रतिज्ञा करूया. आणि मग एक प्रकारे त्यांनी एक प्रेरणादायी, त्या काळात जेव्हा स्वातंत्र्य लढा चालू होता महाराष्ट्राचं, एक प्रकारे महाराष्ट्र जेव्हा स्थापन व्हायचा होता, हे राज्य स्थापन व्हायचं होतं, त्याच्या अगोदर जो आहे तो मोठ्या प्रमाणात मग विविध
स्वातंत्र्य सैनिकांनी, महाराष्ट्र सैनिकांनी जे आहे ते योगदान त्यांचं जे आहे ते दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि तेव्हाचं हे गीत आहे. खरोखर सज्ज झालो आहोत प्रयत्नांचे पर्वत उलथून प्राण्यांची पराकाष्ठा करून आपण या महाराष्ट्राचं खंडन म्हणजे एक प्रकारचे महाराष्ट्राचे तुकडे तुकडे जे आहेत ते आपण नाही तो हा अखंड महाराष्ट्र राखण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करूया. पहा पर्व पातले आजचे पर्व एक पर्वत संयुक्त महाराष्ट्राचे एक प्रकारचे ज्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं खंड नको साकार स्वप्न करायचे. संयुक्त महाराष्ट्राचं अखंड महाराष्ट्राचं स्वप्न आपण साकार केलं पाहिजे. करी कंकण बांधून साचे पर्वत उलथून यातनाचे. कंकण हातामध्ये जे आहे तर आपण एक प्रकारे हे घातलं पाहिजे. करी कंकण बांधून साचे पर्वत उलथून यातनाचे. साधू या खंड या त्याचे एक प्रकारचा खंड यामध्ये न करूया. या सत्यासाठी मैदानात संग्रामाला आपण सुरुवात केली पाहिजे. यासाठी आपण रणशिंग फुंकलं पाहिजे. जेव्हा युद्ध सुरू होतो आपण पाहतो की युद्ध सुरुवात होतं तर रणशिंग फुंकलं जातं. तर या महाराष्ट्र संयुक्त अखंड महाराष्ट्रासाठी आपण स्वप्न पाहूया ते सत्यात उतरूया. या महाराष्ट्राचे तुकडे न होता एक संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला पाहिजे आणि यासाठी आपण या भूमीला आपण काय केलं पाहिजे आपल्या प्राणाचं सर्वस्व आहुती दिली तरी चालेल पण हा महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे. पुढे धर ध्वजा करी ऐक्याची मनीषा दे महाराष्ट्राची पावले टाकत हिमतीची कणखर जणू पोलादाची. घे आन स्वातंत्र्याची महाराष्ट्रात लढण्याची उपकार फेडू जन्मभूमीचे जाया महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. आणि ही धर ध्वजा करी ऐक्याची हा ध्वज महाराष्ट्राच्या एकजुटीचा एकात्मतेचा जो आहे तो झेंडा ध्वज आपण फडकवला पाहिजे. भगवा ध्वज आपण म्हणतो की नाही एक प्रकारचं भगवा जे ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्यावर शिव मंदिरामध्ये जे आहे तर स्वराज्याची स्थापना प्रतिज्ञा केलेली होती आणि एक प्रकारे या राज्यावर आपलं एक राज्य स्वतःचं राज्य असावे की ज्यामध्ये सर्व जाती धर्मातील शेतकरी कष्टकरी एक सुजलाम सुफलाम चांगल्या प्रकारचं जीवन व्यतीत करतील आणि आपल्या या हा भगवा ध्वज नेहमी एकजुटीचा झेंडा जो आहे तो फडकत राहील. एक प्रकारची हिम्मत मनीषा पावले टाक हिमतीची हिम्मत जिद्द पोलादा कणखर जणू पोलादाची कणखर आपले जे मनगट आहेत मजबूत असायला हवे आणि त्यानुसार जे आहे ते पोलादी मनगटे आपण करून ही पावले एकामागो एक पावले आपण हिमतीने टाकली पाहिजे. घे आण आपण प्रतिज्ञा केली पाहिजे की काय या जन्मभूमी महाराष्ट्रासाठी लढा करण्यासाठी स्वातंत्र्याची शपथ आपण घेतली पाहिजे. महाराष्ट्र हा स्वतंत्र राहायला पाहिजे आणि यासाठी आपण स्वातंत्र्य घे आण स्वातंत्र्याची घे आण स्वातंत्र्य शपथ स्वातंत्र्याची शपथ आण म्हणजे शपथ महाराष्ट्र तो लढण्यासाठी आणि या महाराष्ट्रासाठी आपण लढण्यासाठी आपण स्वातंत्र्यासाठी शपथ घेतली पाहिजे. उपकार फेडून जन्मभूमीचे जाया या मातृभूमीचे आपण उपकार जे आहे ते फेडले पाहिजे आणि म्हणून आपण तिच्यावरून आपली काया ओवाळून टाकली पाहिजे. उपकार फेडून जन्मभूमीची कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. उपकार हे आपण जे आहे ते आपले या शूरवीरांनी या शाहिरांनी संतांनी वीरांनी जो आहे तो हा अखंड महाराष्ट्र एकजूट करण्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिलेली आहे आणि त्यासाठी आपण आपला महाराष्ट्रावरून आपली जी काया आहे प्राण अर्पण जे आहे ते आपण केलं पाहिजे आणि हा महाराष्ट्र जो आहे तो अखंड एकजूट स्वतंत्र राहिला पाहिजे. असं अगदी विस्तृत आणि वीरमय शौर्यमय जे आहे ते वर्णन शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या महाराष्ट्रावरून टाक ओवाळणी काया या कवितेतून केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आता याची तुम्हाला काही प्रश्न असतील तर घेऊया. असेल ते खूप सुंदर असं वर्णन शाहिरांनी जे आहे तर महाराष्ट्रावरून खूप काही शब्द वापरून
त्यांनी ही एक गाथा जी आहे महाराष्ट्रासाठी, की कशा प्रकारे महाराष्ट्र हे आज आपला अखंड आहे आणि या भूमीमध्ये जे आहे तर कशा शूरवीरांनी संतांनी जे आहे त्यांचं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून आपण या महाराष्ट्र भूमीसाठी, आपल्या मातृभूमीसाठी आपण काय केलं पाहिजे, आपली वळण टाक काया म्हणजे आपण प्राणार्पण जरी द्यायची वेळ आली तरी आपण दिलं पाहिजे. हा, हरिओम. सोनाली, अदिती, समजले सर्वांना कविता? येस हो सर. सर. हो सर, समजली. हा, आता अनम्यूट करू शकता तुम्ही सर्वजण. यस. माझा आवाज येतोय का सर्वांना? हो सर. यस सर, येतोय. हॅलो. हो सर. हो सर. हो सर. हॅलो सर, हा, मला अनम्यूट विचारायचं अनम्यूट होतं. करू शकता तुम्ही सर्वजण. सर, मैदानी काय म्हटले म्हणजे? तुम्हाला काही प्रश्न असतील ते विचारू शकता. आपण प्रश्न घेऊया. खूप सुंदर असं महाराष्ट्राहून टाक वळण काया. सर, मैदानी शिंगपू. बऱ्याच जणांचा आवाज नाही. हा. सर, मैदानी शिंगपू काय म्हणजे फुंका? हॅलो सर. नेटवर्क में प्रॉब्लम है क्या? मैम, आई थिंक मैम सर लेफ्ट हो गए. सर लेफ्ट हो गए मैम. सर की नेटवर्क इश्यू है, लगता ज्वाइन कर लेंगे सर. जॉइन हुए मैम. हेलो सर. सर, आपका माइक ऑफ है.
हॅलो, आवाज येतोय आता सर्वांना? हो येस सर. सर. हो सर येतोय. हं. Yes, हा, sir. नेटवर्क 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 गेलेलं होतं जरा हे. हा, तर पाहिलं असेल की मैदानामध्ये आपण एखादी लढाई वगैरे जिंकण्यासाठी जे आहे तर जातो आणि त्या लढाईमध्ये आपण काय करतो, रणशिंग फुंकतो. एक वाद्य जे आहे तुतारी वगैरे जे आहे ते शौर्याचं प्रतीक मानलं जातं. किती जे आहे ते आपण काय करत असतो, फुंकत असतो रणशिंग मैदानामध्ये, युद्धामध्ये. ओके. हा, पुढे अजून कोणाला काही प्रश्न आहेत? मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार होतो पण लॅपटॉप जो आहे तो थोडा स्लो झालेला आहे की त्यामुळे जे आहे तर काही सुरू सर होत टीचर नाही. हरिओम. बाकीच आपण डिस्कस. हा, हरिओम बोल. सर कंकण बांधून कंकण बांधून आपण एक प्रकारचं जे कंकण आहे, करी कंकण बांधणे, एक प्रकारची प्रतिज्ञा घेणे. काय साकार स्वप्न करायचे, करी कंकण बांधून साचे, पर्वत उलथून यत्नाचे साधू या खंड की, एक प्रकारचं की आपण हे जे महाराष्ट्र आहेत, मग पर्वत रांगा आहेत, या ज्या गोष्टी आहेत सर्व, बरोबर. तर या संयुक्त महाराष्ट्राचे आपण काय केलं पाहिजे, स्वप्न साकार करण्यासाठी आपण हातात कंकण बांधून म्हणजे घोर प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. आपण नाही म्हणत काय की एक प्रकारची प्रतिज्ञा घेतलेली आहे, तर आपण दोरा बांधतो, धागा बांधतो शौर्याचे, किती आपल्याला आठवण राहील. जशी आपण प्रतिज्ञा करतो, पण प्रतिज्ञा करतो याला पुरावा काय, तर एक प्रकारे आपण काय केलं पाहिजे, त्यासाठी आपण कंकण बांधलं पाहिजे, एक प्रकारचा दोरा. आणि तो जो आहे ती एक प्रतिज्ञाचा जे प्रतीक आहे, तर ते बांधून आपण काय केलं पाहिजे, शपथ घेतली पाहिजे की हा महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे, संयुक्त राहिला पाहिजे, आणि यासाठी आपण प्राणाचं जे आहे ते बलिदान देण्याची वेळ जरी आली तरी आपण ती दिली पाहिजे. समजले? अजून कोणाला काही प्रश्न आहेत? नो सर. अजून कुणाला काही प्रश्न आहेत? वेदिका, हा विचार. इथे जरा थोडं लॅपटॉप आपण स्क्रीन. हा हा, विचार. हा, सागर लागे जयाचे पाया, याचा अर्थ काय सर? काय? अरबी सागर लागे जयाचे पाया. हा, अरबी सागर लाये जयाच्या पाया, तो अरबी सागर लाये जयाच्या पाया, महाराष्ट्रावरून टाकू वाळणी काया. या महाराष्ट्र भूमीच्या चरणांशी आपण पाहतो की महाराष्ट्र भूमी आणि त्याच्या पश्चिमेला जो आहे तो सागर आहे, सागर किनारा. तर इथं वर्णन शाहिरांनी काय केलं आहे, या महाराष्ट्र भूमीच्या चरणाशी अरबी समुद्र काय करत आहे, वंदन करत आहे, चरणाशी आहे. आणि म्हणून तो अरबी सागर लागे, अरबी समुद्र जो आहे तो जयाच्या पाया म्हणजे एक प्रकारचं वंदन, नमस्कार जो आहे तो करत आहे. समजलंय? Yes, sir. बर, अजून काय? हा, अजून पुढे. हॅलो सर. हा, पर्वत उचलून यत्नाचे म्हणजे काय, याचा अर्थ काय सर? एकच मिनिट, कोणत्या याच्यात? पर्वत उचलून यत्नाचे. पहिलं, दुसरं आणि तिसरं मत मला पुस्तकात. तिसऱ्याचं सर. सर ते पर्वत उचलून यत्नाचे असं आहे. हा हा, त्यामध्येच आलेलं आहे. पर्वत उलथून यत्नाचे साधू या खंडन की त्याची. पर्वत म्हणजे पर्वत आहे आपलं, बरोबर, पर्वत आहे. पर्वत उलथून यत्नांची, यत्न प्रयत्नांचे पर्वत उलथून आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून, एक प्रकारचं आपण अहोरात्र कष्ट प्रयत्न केले पाहिजे. आणि पर्वत उलथून यत्नांचे म्हणजे प्रयत्न, सराव एक प्रकारचा. आणि हा प्रयत्न जो आहे तो आपण काय केला पाहिजे, प्रयत्नांचे पर्वत, जे प्रयत्न आपण करणार आहोत तर त्याचे पर्वत उलथून टाकून प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण अखंड महाराष्ट्र हा राहिला पाहिजे,
त्याचे तुकडे न होऊ देण्यासाठी आपण नेहमी पराकाष्ठा केली पाहिजे, चांगले प्रयत्न केले पाहिजे. आणि हे प्रयत्न जे आहेत ते आपण ते एक प्रकारचे जे आहेत तर काय झाले पाहिजे, प्रयत्न आपले जे आहेत तर चांगले सक्सेसफुल आपण म्हणतो की नाही, की त्याला यश आलं पाहिजे. असे प्रयत्नांची आपण पराकाष्ठा करून महाराष्ट्राचे तुकडे न होऊ देता आपण काय केलं पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे. खंडन न होऊ देणे हा आपला सर्वप्रथम पहिला प्रयत्न असेल. पुढे कोण सांगेल? काय सर? नाही नाही, काही प्रश्न अजून? नो सर, बरं, नो मी डाऊट. घेऊया आपण आता प्रश्न घेऊया. स्क्रीन तर काय हे नाही होत, मी परत लॅपटॉप जरा बंद करून चालू करतो. तोपर्यंत आपण मी प्रश्न विचारतो. आपण रसग्रहणाचाच घेऊया प्रश्न आहे आलेला होता ना, किंवा एक प्रश्न तुम्हाला देतो की काय आहे, कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा. कोणाला सांगता येईल? कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्र, हा हा हा, स्क्रीन जे आहे तर ते बंद झाले म्हणून नाही दिसत. तर मी सांगतो, आवाज तर येतोय ना? हा, महाराष्ट्र, यस सर. कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार जो आहे तो तुमच्या शब्दात व्यक्त करायचा, मांडायचा आहे. काय आहे मग? हा जो विचार आहे तो काय मांडणार आहे तुम्ही? काय कृतज्ञता हे करणार आहे? कवितेतून सर, व्यक्त झाली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता. हा, कोण सांगेल मग? हा, महाराष्ट्रावरती प्रेम. महाराष्ट्रावरती प्रेम. बर, अजून? महाराष्ट्रामध्ये काय काय आहे चांगलं, म्हणजे डोंगर, सागर. डोंगर आहे. या महाराष्ट्रामध्ये कोण कोण शूरवीर होऊन गेले, कशाची परंपरा आहेत, हे सगळं त्यामध्ये आलं पाहिजे एक प्रकारे जे आहेत. तर यशाची ज्योत महाराष्ट्रामध्ये काय पिकतं? सर्वप्रथम सोनं पिकवणारे आहेत. त्यानंतर निळ्या आकाशाची छाया यामध्ये आहेत. विविध प्रकारचे गड किल्ले आहेत. छत्रपती शूर महावीरांची जी आहे ती भूमी आहे. साधू संतांची भूमी आहे. कष्टकरी घाम गाळणारे जे आहेत तर यांची, खुरप्यांची आणि दोरीची, संतांची आणि शाहिराची आणि त्यागाच्या तलवारीची ही भूमी आहे. तुम्ही जर पहिलं आणि दुसरं कडवं पाहिलं तर त्यामध्येच तुम्हाला बरेच जे आहे ते दिलेलं आहे. आणि एक प्रकारे आपण पाहतो की इथे जे आहेत तर विविध प्रकारचे शूरवीर, रथी महारथी जे आहेत ते होऊन गेलेले आहेत. आणि त्यांच्या त्यागाचं हे प्रतीक, त्यांचं शौर्य गाथा जी आहेत आपण पाहतो की या महाराष्ट्र भूमीमध्ये आलेली आहे. समजलंय? अजून काय सांगता येईल? सर मी सांगू? हॅलो हॅलो. हो, सर मी सांगू का दीदी? हो हो, सांगा दीदी. हो सर. कवितेत कवीने महाराष्ट्राबद्दल आपली कृतज्ञता आणि अभिमान व्यक्त केला आहे. महाराष्ट्र हा एक शूर, संस्कृती प्रधान आणि परिश्रमी लोकांची ही भूमी आहे. येथे प्रत्येक संस्कृतीला मान दिला जातो. या महाराष्ट्रामध्ये अनेक शूरवीर घडून गेले आहेत. याबद्दल कवींना अभिमान वाटत आहे व त्यासोबत कृतज्ञता देखील ते व्यक्त करत आहेत. अगदी बरोबर आहे. कृतज्ञता देखील व्यक्त करत आहे. आजचा तुम्हाला साधारणतः जो होमवर्क आहे तर या कवितेचे सगळे तुम्हाला काय करायचे, स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. समजले? काही प्रश्न असतील तर तुम्ही परत नेक्स्ट क्लासला जे आहे ते विचारू शकतात. समजले सर्वांना?
मग थांबूया आपण इथे. जर काही प्रश्न असतील, खूप सुंदर असा पाठ आहे की आहे टेक्निकली इश्यूमुळे जे आहे तर हे नाही की त्याची हे जर मला लिंक मिळाली तर मी ग्रुपमध्ये जे आहे ते शेअर करायला सांगतो मॅमला, की जेणेकरून तुम्ही ती लिंक महाराष्ट्रावरून टाकू वळणी काळ्याचा जो व्हिडिओ आहे संगीतबद्ध केलेला, तर तो तुम्हाला जो आहे तो तुमच्या मोबाईलवर तुम्ही तुमच्या वेळामध्ये पाहू शकता. समजले? थांबायचं आपण इथेच. हा, सर्वांना शुभरात्र. शुभरात्री. चलो बाय बाय. शुभरात्री सर. Bye, sir. शुभरात्र. रात्र बाय. Bye.